ऐका ना, आज माझ्या ताईच्या घरी आहे बोकड्याची पूजा. आता मराठीमध्ये याला कंदोरी म्हणतात, पण आमच्यामध्ये पूजा घालतात. तर घरी खूप जास्त ऊन होतं आणि भरपूर पाहुणे आले होते. तर म्हटलं चला आपण आज कंदोरी शेतामध्ये जाऊन करायला पाहिजे. तर आम्ही शेतामध्ये गेलेलो आहोत. तिथे आंब्याची झाडं वगैरे खूप जास्त आहे. म्हटलं थंडगार आहे आणि लहान लहान पोरं आहे, त्यांना पण चांगलं आहे. हा माझा भाऊ मधामध्ये मस्करी करत आहे. हे सगळे माझ्या बहिणी आहे, पाहुणे आलेले आहे. इथे आमचे शेजार पाजारचे लोक मटण कापत आहे. आणि हो, मला भरपूर लोक इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर विचारत आहे, हे सळोई काय आहे, सळोई कशाची असते, सळोई कशी बनवतात. आज तुम्हाला सळोई तर नाही दाखवत, पण नारळाचं पाणी दाखवतो. आता भरपूर लोक अजून परत मला कमेंट करेल हे नारळा काय आहे, कारण काही देवाला नारळा जमते तर काही देवाला सळोई जमते. माझ्या ताईच्या देवाला नारळाचं पाणी पाहिजे, त्यांना सळोई नाही पाहिजे. सळोई म्हणजे रक्त टाकतो त्याला सळोई म्हणतो, आणि ज्याच्यामध्ये रक्त आणि ज्वारीचं पीठ जात नाही त्याला आम्ही नारळाचं पाणी म्हणतो. नारळाचं पाणी पण खूप छान असते आणि खूप चविष्ट लागते. त्याच्याबरोबर पण आपण पोट भरून भाकरी खाऊ शकतो. आता त्याच्या बाजूला मटणाची भाजीची तयारी चालू आहे. व्हिडिओ आवडला असेल